आणि आता गावाकडच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान स्वरूपात आढावा घेऊयात। कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरातील विठुरायाचं संपूर्ण मंदिर 30 प्रकारच्या विविध देशी विदेशी फुलांनी सजवण्यात आलंय। यासाठी तब्बल 5 टन फुलांचा वापर करण्यात आलाय। कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली। यावेळी शिंदेंनी शेतकरी, वारकरी, लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये सुखी समाधानाचे दिवस येऊ देत असं साकडं विठुरायाच्या चरणी घातलेलं आहे। कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली। यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यामधील रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची महापूजा करण्याचा बहुमान मिळालेला आहे। जोपर्यंत हातपाय चालू तोपर्यंत पंढरपूरची वारी करणारच मानाचे वारकरी ठरलेले नांदेडच्या वालेगावकर दाम्पत्यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। कार्तिक एकादशी निमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न करण्यात आली। त्यातच आता त्यांच्यासोबत जिल्हा परिषद शाळेच्या 2 विद्यार्थ्यांनाही या पूजेचा मान देण्यात आला। कार्तिक एकादशी निमित्त चंद्रभागेच्या तीरावर लाखो भाविकांची मोठ्या प्रमाणावर मांदियाळी झालेली आहे। चंद्रभागा तीरावर हरिनामाचा जयघोष आणि टाळ मृदुंगांच्या गजरात वारकरी दंग झालेत। कार्तिकीची महापूजा मिळाली तशी आषाढीला सुद्धा विठ्ठलाची महापूजा करायला निश्चित आवडेल अशी इच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदेंनी व्यक्त केली आहे। चंद्रभागा प्रदूषण मुक्तीसाठी 120 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या संदर्भात पंढरपुरात घोषणा केली आहे। आरोप आणि टीकांना आम्ही कामाने उत्तर देतो, म्हणूनच विधानसभेमध्ये लँडस्लाइड यश मिळालं असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांना टोला लगावलाय। तर कामाच्या जोरावरच माहितीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश प्राप्त होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे। अवकाळी पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आलंय। पावसामुळे सोयाबीनची गुणवत्ता घसरली आहे, तर दुसरीकडे बाजार समितीत सोयाबीनचे दर घसरलेले आहेत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह मिरची व्यापाऱ्यांना सुद्धा फटका बसतोय। सततच्या ढगाळ वातावरणामुळे मिरचीची गुणवत्ता घसरली आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय। मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर वादळी वातावरणामुळे 2 व्हेल मासे मृत अवस्थेमध्ये आढळलेत। या मृत माशांच्या सांगाड्यांचं जतन आणि संवर्धन करून ते पर्यटन आणि पर्यावरणदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या एका माहिती केंद्रामध्ये रूपांतरित करण्याची मागणी पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष यांनी नितेश राणे यांच्याकडे केली आहे। लातूरच्या देवणी परिसरामध्ये दहशत माजवणाऱ्या पिसाळलेल्या लांडग्याचा नागरिकांनी केलेल्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला। लांडग्यानं 2 दिवसात 12 जणांवर जीवघेणे हल्ले केले होते। अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यामधील धानोरे गावात एका जखमी बिबट्याला वनविभागानं भूल देऊन यशस्वीरित्या जेरबंद केलंय। शेतकरी दिघे यांनी सदर बिबट्या जखमी अवस्थेमध्ये धडपडत चालताना दिसल्याची माहिती वनविभागाला दिलेली होती। नांदेडमधील माहूरच्या रेणुका माता मंदिरामध्ये दर्शनासाठी जाण्याच्या पारंपरिक मार्ग असलेला हा रस्ता पुढील अनेक महिने बंद असणार आहे। पारंपरिक मार्गावर स्कायवॉकचं काम सुरू असल्यामुळे खबरदारी म्हणून हा मार्ग बंद केला जातोय। चंद्रपूर जिल्ह्यामधील ब्रह्मपुरी शहरामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये जमीन पट्टे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। एकाच कार्यक्रमामध्ये सुमारे 2,500 लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात आलंय। एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील बंगल्यातील चोरी करणारे 3 चोरटे उल्हासनगरचे असल्याचं समोर आलेलं आहे। तर त्यांना आश्रय देणारा त्यांचा नातेवाईक जियाउद्दीन शेख याला पोलिसांनी अटक केली आहे। पुण्यातील माधवी खंडाळकर यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर पत्रकार परिषद घेत आरोप केलेत। रुपालीच्या बहिणीनं जरी मारहाण केली असली तरी त्यामागे रुपाली ठोंबरेच सूत्रधार आहेत असा आरोप खंडाळकर यांनी केलाय। आत्मसमर्पित नक्षल भूपती उर्फ सोनू यांनी व्हिडिओ संदेश जारी केलेला आहे।
उर्वरित नक्षल्यांना शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात येण्याची या व्हिडिओच्या माध्यमातून भूपतीनं विनंती केली आहे। पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये गोळीबार होऊन एकाचा मृत्यू झालाय। गणेश काळे याचा गोळीबारामध्ये मृत्यू झालेला आहे। वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकरच्या हत्येसाठी हत्यार पुरवणाऱ्या काळेच्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। घरगुती वादातून पुण्यातील महम्मदवाडी परिसरातील एक ज्येष्ठ नागरिक गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करत होता। तेवढ्यात काळेपडळ पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलनं दरवाजा तोडून त्या व्यक्तीला खाली उतरवलं। छत्रपती संभाजीनगरच्या शहाबाजार खून प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक फरार आरोपीचा शोध अजूनही सुरू आहे। शोएब काल, इस्माईल खाल, नासिर इत्ता आणि असलम चाचान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। नागपूर मध्यवर्ती कारागृहातील 40 कैद्यांवर बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणामध्ये धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। फलटणमधील डॉक्टर महिला आत्महत्येप्रकरणी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ करण्यात आली। न्यायालयामध्ये पोलिसांनी त्यांच्या कोठडीची मागणी केल्यानंतर ती मान्य करण्यात आली। पुण्यातील बिब्वेवाडी परिसरामध्ये काल मध्यरात्री गाड्यांची तोडफोड करण्यात आली। परिसरात दहशत पसरावी म्हणून तोडफोड करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। बारामती MIDC परिसरातील कटफळ येथे लहान अवजारं बनवणाऱ्या उद्योजकाकडून आपण डॉन असल्याचं सांगत वारंवार धमकावत पैसे उकळण्यात आलेले होते। 85,000 रुपये उकळणाऱ्या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे।